बापाला पेरणीसाठी 6,000 रुपये पंतप्रधान मोदींनी दिले। तुझ्या आईच्या, तुझ्या बहिणीच्या, बायकोच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले। तुझ्या अंगावरचे कपडे, पायातली बुटं, चप्पल आमच्या सरकारमुळेच आहेत। तुझ्या हातातलं डबडं देखील आमच्यामुळे आहे। सोलर योजनेच्या शुभप्रसंगी बोलताना लोणीकर यांनी शेतकऱ्यांची माय, बहीण, बाप सगळंच काढलं। तर मला लोणीकर साहेबांना हे सांगायचं आहे, तुमच्या तोंडात, तुमच्या आईच्या तोंडात, तुमच्या बायकोच्या तोंडात आणि तुमच्या बहिणीच्या तोंडात जो भाकरीचा घास जातोय ना, तो घास इथल्या शेतकऱ्याच्या शेतातल्या अन्नधान्यातून जातो। एवढं लक्षात ठेवा। म्हणजे तुमचा खरा बाप इथला शेतकरी आहे, पण तुम्ही तुमचा खरा बाप सोडून दुसऱ्याचं बापाचं नाव घेत स्टेजवर सांगतात आमच्या बापानं हे तुम्हाला दिलं, तर तुमच्या बापानं जे शेतकऱ्यांना दिलं ना, त्याच्यापेक्षा कितीपट जास्त आमच्या बापानं त्याला दिलं। तुम्ही किंवा तुमच्या साहेबांनी सोयाबीन काढायला जाऊन, कांदे कापायला जाऊन, ऊसाची खांडणी करायला जाऊन का तुमच्या करोडोंच्या प्रॉपर्टीमधून आम्हा शेतकऱ्याला पैसे दिले का? आमचेच पैसे आम्हाला देतात आणि आमचीच आईमाई काढतात। म्हणजे गोरगरिबांच्या आई भिकारी आहे का? बहिणीला पैसे देतो म्हणजे आमच्या बहिणी रस्त्यावर पडलेल्या आहेत का? आम्हाला पैसे देण्यासाठी नेमके तुमचे कोणते धंदे आहेत? तुम्ही कुठून पैसा कमावतात हे तुम्ही आधी सांगावं, मग आपलं वक्तव्य करावं। मंडळी, ज्या शेतकऱ्यांना हे लोक असे बोलतात, ज्यांची माय, बाप, बहीण काढली जाते, अशा लोकांना तुम्ही निवडून देताना नक्कीच विचार करा। आणि तुम्ही एक शेतकरी पुत्र असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून भविष्यात हा व्हिडिओ बघून कोणताही नेता शेतकऱ्याची आईमाई काढणार नाही। तसेच आपला वेद.com हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।